नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर आज आम्ही जात आहोत शिरसाळा येथे. शिरसाळा हे गाव एक प्रसिद्ध मारुतीचं देवस्थान आहे आणि खूपच असं मनोकामना पूर्ण करणारं ते तीर्थस्थान आहे. आज आम्ही तिथं चाललेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता गाडीमध्ये आमची पूर्ण फॅमिली आहे आणि तुम्ही बघू शकता आता वातावरण इतकं छान झालेलं आहे. रस्त्यामध्ये बघा आमचा हा डिफेन्स एरिया आहे, त्याच्यामध्ये तुम्ही हे जुनं फायटर जेट्स ठेवलेलं आहे. तिथं आम्ही ते थोडंसं शूट केलं आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे निघून गेले. रस्त्याने वातावरण इतकं छान झालेलं होतं ना तर रस्त्याने खूप असं भारी वाटत होतं जायला पण. आणि मारुतीचं स्थान इतकं प्रसिद्ध आहे की शनिवार आणि मंगळवार तिथं भरपूर प्रमाणात गर्दी असते. कधी इथले असाल जळगाव भागातील आणि मुक्ताईनगर भागातील तर तुम्हाला तर माहितीच असेल की किती जागरूक देवस्थान आहे ती. तर चला मग मी आता या मारुती रायाची स्टोरी तुम्हाला थोडीशी सांगते. आपल्या शहराच्या उत्तरेस मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर प्रसिद्ध शिरसाळा मारुतीचे हे मंदिर भाविकांचे खूप मोठे असे श्रद्धास्थान आहे. बोदवड तालुक्यातील शिरसाळा गावाबाहेर नदीकाठी एका निंबाच्या झाडाखाली बसवलेला हा मारुती आहे. शिरसाळा गावाची ओळख बनलेला आहे. या मारुतीची अशी स्टोरी आहे की एका व्यक्तीच्या स्वप्नात मारुती रायाने दृष्टांत दिला. त्यानुसार गावाबाहेर असलेल्या नदीतून मारुतीची पाषाण मूर्ती गावकऱ्यांनी गावात आणण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सदर मूर्ती 12 गाड्या लावूनही हालत नसल्याने मामा भाच्याकडून अलगद मूर्ती उचलली गेली. यानंतर निंबाच्या झाडाखाली ती बसवली. तेव्हापासून आजपर्यंत हा मारुती राय ऊन पाऊस वारा झेलत असाच उभा आहे. अनेक भाविकांची मनोकामना पूर्ण करत आहात. अशाच भुसावळ तालुक्यातील द्वारकादास अग्रवाल या भाविकांची मनोकामना पूर्ण झाल्यावरती त्याने मंदिर बांधण्याचा संकल्प केला व मंदिर उभारले जात असताना कळसाचे काम सुरू केले. तेव्हाच ते आजारी पडले व कळस चढण्याच्या आधीच पडून जात होता. म्हणजे ज्याही व्यक्तीने तिथे कळस चढवण्याचा प्रयत्न केला आहे तो कधीच सफल झालेला नाही आहे. आणि त्या मारुती रायाच्या डोक्यावर अजूनपर्यंतही छत असे नाही आहे. ऊन पाऊस वारा सर्व असं रात्रंदिवस तिथं मारुती राया झेलत आहे, पण मारुती रायांनी कधीच कळस बांधू दिला नाही. तुम्ही बघू शकता आता आपण हा मंदिराच्या बाहेरचा निसर्ग किती छान दिसतोय आणि किती आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे एकदम प्रसन्न असं वाटतंय. आपण आता मंदिरात पोहोचणारच आहोत. हा मंदिराचाच रस्ता आहे. तर तुम्ही बघू शकता हे आपण मंदिराच्या प्रांगणात आलेलो आहोत. आपण आता मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता आतमध्ये मूर्ती आणि तुम्ही हेही बघू शकता की आता पाऊस चालू आहे तरीही मारुती रायाच्या डोक्यावरती छत नाही आहे आणि ऊन पाऊस वारा मारुती राया बिचारा असाच झेलत आहे. आणि प्रत्येकाने प्रयत्न केला इथं असा कळस बांधण्याचा, पण कोणाचाही तो सफल झालेला नाही आहे. तुम्ही दर्शन घेऊ शकता, मारुती रायाचे दर्शन घेऊ शकता, कारण खूप प्रसिद्ध मंदिर आहे. त्याच्यानंतर शनिवार आणि मंगळवार इथं खूप मान असतात लोकांचे आणि आजही खूप मान होते. इथं श्रावण सोमवार असल्यामुळे खूप लोकांचे असे मान होते. आणि बाहेरच हे महादेवाचं मंदिर आहे आणि तुम्ही पूर्ण परिसर बघू शकता. किती छान आणि मनाला शांत वाटणारा परिसर आहे एकदम. तुम्ही नक्की भेट द्या इथं कधीतरी आणि तुमच्या मनाची मनोकामना मारुती रायाला सांगा. मारुती राया नक्कीच पूर्ण करणार. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट्स करा. कमेंट्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. बाहेरून तुम्ही बघू शकता मंदिर अशा प्रकारे आहे. खूप असं छान असं वातावरण आहे आणि पाऊस चालू असल्यामुळे पूर्ण वातावरण असं हिरवंगार होऊन गेलेलं आहे. हे श्रीरामाचं मंदिर आहे, राम सीतेचं मंदिर आहे, बाजूला शनिदेवांचं मंदिर आहे. म्हणजे प्रत्येक मंदिर तुम्हाला इथं मिळून जाईल. गणपतीचं पण मंदिर आहे इथं, शनी महाराजांचं मंदिर आहे, बजरंगबलींचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. तर अशा प्रकारे आज मी तुम्हाला शिरसाळा दर्शन करवलेलं आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. मी असेच पुढे कोणतेही जवळचे मंदिरांचे दर्शन तुम्हाला नक्की करवणार.